पुढचा आपला टॉपिक आता आपण आज बघणार आहोत तो आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट. तर पार्टनरशिप फायनल अकाउंट आपण 11वीला पाहिले सोल ट्रेडर फायनल अकाउंट म्हणजे एकल व्यापाऱ्याचं अंतिम हिशोब किंवा अंतिम खाते हिशोब. तर या ठिकाणी आपल्याला पार्टनरशिपचा बघायचा आहे. म्हणजे 11वीचा आणि 12वीचा बहुतांश भाग हा सारखाच आहे, फक्त तिथे एकच व्यापारी होता. इथे पार्टनरशिपमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात. तर या सर्वांचा आपल्याला हिशोब त्या ठिकाणी करायचा आहे आणि त्यांची हिशोब करून त्यांचा नफा तोटा काय असेल ते कॅल्क्युलेशन द्यायचे. तर यामध्ये आता पहिला पॉईंट दिसतोय आपल्याला कंटेंट. तर या कंटेंट म्हणजे कोणत्या, या टॉपिकमध्ये आपल्याला कोणत्या टॉपिकवर अभ्यास करायचा आहे ते या कंटेंटमध्ये दिले. चला तर 2.1 इंट्रोडक्शन अँड नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. म्हणजे फायनल अकाउंट तयार करण्याची गरज काय आहे किंवा आवश्यकता काय आहे. 2.2 प्रिपेअर ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट विथ द फॉलोइंग ॲडजस्टमेंट. म्हणजे खालील ॲडजस्टमेंटचा उपयोग करून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. तर खाली आपल्याला काही ॲडजस्टमेंट दिसत आहेत, तर त्याही आपण आता पाहूया. तर 11वीच्या बहुतांश ॲडजस्टमेंट ह्या जशाच तशा पुन्हा 12वीला आहेत. तर आता इथे ॲडजस्टमेंटची नावं दिली आहे, पुढे आपल्याला परत ॲडजस्टमेंट आणि त्याची इफेक्ट्स सविस्तर पाहिजे, त्यामुळं इथे आपण फक्त थोडक्यात अर्थ समजावून घेऊया. पहिला आहे क्लोजिंग स्टॉक. तर 11वीला ही झालेली आहे, तर तीच ॲडजस्टमेंट की हा क्लोजिंग स्टॉकची इफेक्ट आहे ते त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे द्यायचे. क्लोजिंग स्टॉक म्हणजे माल किती शिल्लक राहिला त्याबद्दलची ॲडजस्टमेंट. नंतर आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, म्हणजे आपला द्यायचा राहिलेला खर्च किती आहे त्याबद्दलची ॲडजस्टमेंट. त्यानंतर आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. मी तुम्हाला फक्त आता अर्थ समजावून सांगतोय, ॲडजस्टमेंट किंवा त्याची इफेक्ट आपल्याला पुढे पॉईंट आहे त्यावेळेस तुम्हाला सविस्तर मी सांगणार आहे. पुढे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, म्हणजे आपल्याला अगोदरच कोणी रक्कम जर दिलेली असेल तर त्याचा इफेक्ट कुठं द्यायचा आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. म्हणजे काय पॉईंट अभ्यासायचं आहे ते आपण पाहत आहोत. पुढचं आहे इन्कम रिसिवेबल, म्हणजे येणं उत्पन्न, पैसे आपल्याला किती मिळणार आहे तर त्याचा अभ्यास करणार आहे. नंतर आहे बॅड डेब्ट्स, बुडीत कर्ज म्हणतो आपण त्याला. नंतर आहे प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स, संशयित कर्ज निधी जो आहे त्याच्यासाठी काय तरतूद करणार ती या ठिकाणी ॲडजस्टमेंट आहे. एच आहे रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. ऋणको आणि धनको म्हणजे डेटर्स अँड क्रेडिटर्स, या डेटर्स अँड क्रेडिटर्सवरती किती आपल्याला डिस्काउंट द्यायचा आहे तर त्याची तरतूद. नंतर आहे आय डेप्रिसिएशन, म्हणजे घसारा किंवा त्याला आपण एक प्रकारे झीज किती झाली त्याबद्दलचं आपल्याला या ठिकाणी नोंद करायची आहे. ही ॲडजस्टमेंट सोडवायची. 11वीला ॲक्च्युली आपण हा डेप्रिसिएशन टॉपिकच अभ्यासला, सेम त्याचा उपयोग ते सेम इफेक्ट त्या ठिकाणी होणार आहे. जे इंटरेस्ट ऑन कॅपिटल, ड्रॉइंग अँड लोन, म्हणजे या कॅपिटल आणि ड्रॉइंग आणि लोन यावरचा इंटरेस्ट आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड लोन गिव्हन, म्हणजे समजा आपण कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली आहे, लोन दिलेला आहे त्याच्यावरचा इंटरेस्ट. यल गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर ऑर ॲक्सिडंट, म्हणजे माल आपला आग लागून जळाला आहे किंवा ॲक्सिडेंट झाला आहे त्याच्यामुळे माल खराब झाला आहे किंवा आग लागली आहे तर काय करायचं आहे. त्याच्यामध्ये पुन्हा इन्शुअर्ड गुड्स असेल, म्हणजे विमा काढलेला जर असं माल असेल तर तेव्हा आपण कशी एंट्री करणार ते अभ्यासायचं आहे. आणि अनइन्शुअर्ड असेल, म्हणजे विमा न काढलेला माल असेल तर त्यावेळेस आपल्याला काय एंट्री करायला इफेक्ट बघायचे, एंट्री करायची आहे, पोस्टिंग करायची. यम गुड्स स्टोलन, म्हणजे मालाची चोरी झाली तर अशा वेळेस काय करायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. एन गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, म्हणजे नमुना म्हणून मालाची मोफत वाटणी केली असेल तर अशा वेळी काय करायचं आहे. पुढं आहे गुड्स विड्रॉन बाय पार्टनर्स, भागीदारांनी मालाची उचल केली. आपण पाहिले मालक काय करतात, ड्रॉइंग करतात इन कॅश अँड इन गुड्स, म्हणजे रोख स्वरूपात किंवा मालाच्या स्वरूपात. तर अशा वेळेस काय करायचं आहे त्याचा अभ्यास इथे करा. अनरेकॉर्डेड परचेसेस अँड सेल्स, म्हणजे आपण काय करतो, खरेदी करतो, विक्री पण करतो आणि कधी कधी लिहायची आपल्याकडून राहून जाते, त्याला काय म्हणतात अनरेकॉर्डेड परचेस आणि अनरेकॉर्डेड सेल्स. ह्याची नोंद कशी करायची तेही आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे चुकून कधी कधी आपण विसरून जातो तर तेव्हा काय करावं मग, म्हणून या ठिकाणी हा पॉईंट आपल्याला ही ॲडजस्टमेंट अभ्यासायची आहे.
पुढचं पहा क्यू, कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड व्हाईस वर्सा. कॅपिटल एक्सपेंडिचर खर्च आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे महसुली खर्च असं आपण म्हणत असतो आणि त्याप्रमाणे त्याची नोंद करत असतो. तर त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी काय करायची आहे, नोंद करायची आहे. नंतरचा पॉइंट आहे आपला बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड, म्हणजे आपल्याला बिल मिळणार आहे परंतु त्याचं काय झालेलं आहे, डिसऑनर्ड झालेलं आहे. म्हणजे डिसऑनर्ड होणे म्हणजे काय, अनादर होणे. अनादर होणे म्हणजेच त्याचे पैसे न मिळणे. तर अशा वेळेस काय करायचं, इफेक्ट द्यायचा आहे ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. पुढचा पॉइंट आहे आपला बिल्स पेएबल डिसऑनर्ड, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी बिल्स आपण पेड केलेलं आहे तर त्यावेळेस आपण कशी त्याची नोंद करणार तेही या ठिकाणी अभ्यासायचं आहे. पुढचा आपला पॉइंट आहे डेफर्ड एक्सपेन्सेस. डेफर्ड एक्सपेन्सेस त्यालाच आपण अनिश्चित असा खर्च किंवा भविष्यात निर्माण होणारा खर्च, तर असा खर्चाची नोंद आपण कशी करायची तर या ठिकाणी बघणार आहोत. आणि पुढचं यू आहे कॅपिटल रिसिप्ट इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू रिसिप्ट अँड व्हाईस वर्सा. म्हणजे आता भांडवली मिळकत आणि महसुली मिळकत यांची जी नोंद आहे इन्क्लूड जर झाला असेल तर कशी करायची, किंवा रेव्हेन्यू मध्ये कॅपिटल रिसिप्ट इन्क्लूड झाला तर कशी नोंद करायची तेही आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आणि लास्ट व्ही पॉइंट आहे कमिशन टू वर्किंग पार्टनर्स ऑन द बेसिस ऑफ ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट ऑर सेल्स. म्हणजे जेवढे भागीदार आहेत ते सर्व भागीदारांना आपण नफ्याच्या किती प्रमाणात कमिशन द्यायचंय, नफा किती द्यायचा आहे किंवा विक्रीच्या प्रमाणात द्यायचा आहे का, तो किती प्रमाणात द्यायचा आहे हे याबद्दलचा अगोदरच आपण निर्णय घेत असतो. आणि त्याप्रमाणे त्या पार्टनर्सला, वर्किंग पार्टनर म्हणजे जो ऍक्टिव्ह पार्टनर आहे त्या पार्टनरला तो आपण कमिशन काय करतो, निश्चित अगोदरच ठरवल्याप्रमाणे देत असतो. मग काही संस्था ग्रॉस प्रॉफिट झाला त्याच्या प्रमाणात देतात, काही ठिकाणी नेट प्रॉफिट किती झाला त्याच्यावर अवलंबून असतात त्यांचा रेट, तर कधी कधी काही ठिकाणी सेल्स किती झाला त्याच्यावर अवलंबून असतो. आपण मागच्या पार्टनरशिप फर्म जी एक्झाम्पल सोडवली त्याच्यामध्ये कशामध्ये दाखवलं होतं त्यांनी, सेल्सवरती, नेट सेल्स झाला त्याच्यावर कमिशन त्या ठिकाणी दिलेलं होतं. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी एवढ्या पॉईंटचा, एवढ्या घटकांचा अभ्यास करायचा आहे. जवळजवळ 22-25 ह्या एक प्रकारच्या ॲडजस्टमेंटच आहेत. तर याची आपण सविस्तर माहिती इफेक्ट वगैरे नंतर घेणार आहोत, परंतु पॉईंटची माहिती होणं आपल्याला गरजेचं होतं. तर ते आपलं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आता पुढे पहा कॉम्पेटन्सी स्टेटमेंट. आता कॉम्पेटन्सी स्टेटमेंट म्हणजे काय, तर आपण काही जी काही विधानं करतो किंवा काय या फायनल अकाउंट्समध्ये फायनल होणार आहे किंवा आपल्याला प्राप्त होणार आहे तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजे थोडक्यात आपण ह्या चॅप्टरचा अभ्यास करून आपल्याला काय प्राप्त होणार आहे, समजणार आहे किंवा काय आकलन होणार आहे तर हे आपल्याला बघायचं आहे. द स्टुडंट विल बी एबल टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ फायनल अकाउंट. म्हणजे फायनल अकाउंटचा अर्थ या ठिकाणी आपल्याला समजणार आहे. म्हणजे बघा या चॅप्टरमध्ये काय अभ्यास केला तर आपल्याला काय समजेल तर ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. नो द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट. म्हणजे फायनल अकाउंटचं गरज काय आहे तर ती गरज आणि महत्व तर या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. पुढचं आहे नो द इफेक्ट्स ऑफ ऍडजस्टमेंट इन फायनल अकाउंट. म्हणजे फायनल अकाउंट्समध्ये त्या ठिकाणी ऍडजस्टमेंटचे इफेक्ट काय होतात, कसे होतात ते आपल्याला अभ्यासायचे. पुढचा पॉइंट आहे नो द मिनिंग ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. म्हणजे थोडक्यात या ट्रेडिंग अकाउंट जे तयार होणार आहे त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा अर्थ आपल्याला समजावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जे बॅलन्स शीट तयार होणार आहे त्याच्यावरती काय परिणाम होणार आहे तर त्याचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे थोडक्यात प्रत्येक ऍडजस्टमेंटचे इफेक्ट हे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटला कसे होतात याची माहिती आपल्याला या ठिकाणी चॅप्टरमधून होणार आहे. नो हाऊ टू फाइंड आउट फायनान्शियल रिझल्ट ऑफ द बिझनेस. आणि मग व्यवसायाची आर्थिक स्थिती, आर्थिक परिणाम काय होणार आहे
याचा रिझल्ट म्हणतो आपण त्याला, फिनान्शियल रिझल्ट, तो आपल्याला या ठिकाणी या चॅप्टर शिकल्यानंतर शोधता येणार आहे. तर एवढ्या बाबी आपण या चॅप्टरमधून शिकणार आहोत. त्यालाच आपण कॉम्पेटन्सी स्टेटमेंट असं म्हणतो. म्हणजे विद्यार्थी या चॅप्टरचा अभ्यास केल्यानंतर कोणकोणत्या गोष्टीचं आकलन त्याला होईल ते हे या पॉईंटमध्ये आपल्याला 5-6 पॉईंटमध्ये दिलेले की त्याला आकलन होईल, या बाबी त्याला काय होतील, समजतील. पुढचा मुद्दा आहे आता आपला 2.1 इंट्रोडक्शन. As per the sole proprietary concern, we will also prepare the final account of partnership firm, the income statement and position statement. म्हणजे एकल व्यापारी संस्थेप्रमाणेच भागीदारी संस्थेला एका विशिष्ट तारखेला आपल्या व्यवसायाची वित्तीय स्थिती जाणून घेण्यासाठी हे फायनल अकाउंट्स तयार करावे लागतात. फायनल अकाउंट इज द लास्ट स्टेज ऑफ अकाउंटिंग प्रोसिजर. म्हणजे फायनल अकाउंट तयार करणे हा लिखाणाचा, हिशोबाचा हा शेवटचा टप्पा आहे. जनरली फॉलोइंग स्टेप्स आर फॉलोड इन द अकाउंटिंग. म्हणजे साधारणपणे खालील स्टेपचा उपयोग आपण अकाउंटिंग करत असताना, म्हणजे हिशोब करत असताना करत असतो. तर त्या अकाउंटिंग स्टेप्स पहा. व्हॅरियस स्टेप्स इन अकाउंटिंग. म्हणजे अकाउंटिंग मधल्या वेगवेगळ्या स्टेप्स आहे ज्या आपण 11वीला बघितल्यात आणि सोल ट्रेडरचं फायनल अकाउंट केलेलं आहे. ते सेम स्टेप्स या ठिकाणी आहेत. तर पहिली स्टेप आहे प्रिपेअर जर्नल और सबसिडरी बुक्स. म्हणजे आपण पहिल्यांदा काय करतो, ट्रान्झॅक्शन झाली की जर्नल एंट्री करतो, ती आहे पहिली स्टेप. नंतर आहे प्रिपरेशन ऑफ लेजर. त्यानंतर जर्नल एंट्री झाली तयार की आपण त्याचं काय करतो, लेजर तयार करून पोस्टिंग करतो, म्हणजे प्रिपरेशन ऑफ लेजर. ही झाली दुसरी स्टेप. त्याच्यानंतर आपण लेजर पूर्ण झालं की ते क्लोज करतो, क्लोजिंग बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स घेतो आणि प्रत्येक अकाउंटचा ओपनिंग बॅलन्सची एक लिस्ट तयार करतो. मग त्याच्यामध्ये काही लेजरचा आपल्याला डेबिट बॅलन्स येतो, तर काही एक लेजरचा हा क्रेडिट बॅलन्स येतो आणि मग त्याची आपण सेपरेट लिस्ट बनवतो, डेबिट बॅलन्स अकाउंट लिस्ट आणि क्रेडिट बॅलन्स अकाउंट लिस्ट. तर अशा प्रकारे आपण जे दोन्ही लिस्ट तयार केली आणि त्या ठिकाणी जी लिस्ट तयार झाली त्या लिस्टलाच काय म्हणतो, ही थर्ड स्टेप, प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स कन्सिडरिंग ऍडजस्टमेंट. म्हणजे ऍडजस्टमेंटचा वापर करून त्या ठिकाणी आपण ट्रायल बॅलन्स तयार करतो. पुढची स्टेप आहे आपली प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट विच इज कन्सिस्ट ऑफ. म्हणजे त्यानंतर आपण काय करतो, फायनल अकाउंट तयार करतो आणि त्यामध्ये ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंटचा वापर करतो. आणि त्यातून मग आपण काय काय तयार करतो, तर पहिलं आहे ट्रेडिंग अकाउंट, नंतरचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि लास्ट आहे बॅलन्स शीट. तर अशा प्रकारे या व्हेरियस स्टेप्स आहे अकाउंट मधल्या. तर या सर्व तयार करून मग आपले फायनल अकाउंट्स काय होते, तयार होते. खाली पहा, ॲज पर इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 फिनान्शियल इयर स्टार्ट ऑन 1 एप्रिल अँड एंड्स ऑन 31 मार्च एव्हरी इयर. म्हणजे आता इन्कम टॅक्सचा जो कायदा आहे 1961चा, त्या कायद्याप्रमाणे आपले फायनान्शियल इयर, वित्तीय वर्ष हे 1 एप्रिल रोजी सुरू होते. म्हणजे 1 एप्रिल 2000 समजा 20 ला सुरू झाले असेल तर ते 31 मार्च 2021 ला काय होते, क्लोज होते. तर अशा प्रकारे 1 एप्रिलला स्टार्ट होते, तर नेक्स्ट इयरच्या 31 मार्चला आपले आर्थिक वर्ष काय होते, क्लोज होते. सध्याचा जो इन्कम टॅक्स ऍक्ट आहे 1961चा, त्यानुसार हा आपण नियम काय करत आहोत, पाळत आहोत. तर हा पॉइंट आपला या ठिकाणी संपलाय, व्हॅरियस स्टेप्स इन अकाउंटिंग. नेक्स्ट पॉइंट आहे आपला नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. म्हणजे फायनल अकाउंट तयार करत असताना काय काय आपल्याला आवश्यक आहे किंवा का आवश्यकता आहे, फायनल अकाउंट तयार करण्याची आवश्यकता का आहे, त्याची कोणती कारणं आहेत. तर ही 8 कारणं आपल्याला या ठिकाणी खाली दिलेली आहे. फायनल अकाउंट इज प्रिपेअर फॉर द फॉलोइंग व्हॅरियस पर्पजेस. म्हणजे खालील हेतूसाठी, खालील कारणांसाठी फायनल अकाउंट तयार केले जाते. पहिलं पहा आता काय कारण आहे, टू फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस इनकर्ड ड्युरिंग द इयर. म्हणजे चालू वर्षामध्ये ढोबळ नफा, ग्रॉस प्रॉफिट, ढोबळ तोटा, ग्रॉस लॉस आपल्याला शोधून काढता येतात किंवा त्या शोधून काढण्यासाठी आपण फायनल अकाउंट तयार करतो. दुसरं आहे टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ द बिझनेस. म्हणजे व्यवसायाचा नेट प्रॉफिट आणि
नेट लॉस शोधण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तिसरा पॉइंट आहे टू नो द फिनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस ॲट द एंड ऑफ द इयर. म्हणजे वर्षाच्या शेवटी व्यवसायाची आर्थिक परिस्थिती, फिनान्शियल पोझिशन काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण फायनल अकाउंट तयार करत असतो. 4 नंबर पहा, टू फाइंड आउट द अमाऊंट ऑफ डेटर्स अँड क्रेडिटर्स. म्हणजे आपण ज्यांना उधारीवर माल विकतो ते डेटर्स आणि ज्यांच्याकडून आपण उधारीवर माल खरेदी करतो ते क्रेडिटर्स, यांची एकूण रक्कम किती आहे ती शोधण्यासाठी आपण हे फायनल अकाउंट तयार करत असतो. 5वा पॉइंट पहा, टू प्रिपेअर व्हॅरियस अकाउंट्स फॉर फ्युचर प्लॅनिंग. म्हणजे भविष्यातील नियोजनासाठी आपल्याला विविध अकाउंट्स तयार करावी लागतात. तर ती कोणती करायची तर ते या अकाउंटवरून आपल्याला समजतं, म्हणून या अकाउंट ओपन केलं जातं. 6 नंबर पॉइंट आहे टू फाइंड द सोर्सेस अँड ॲप्लिकेशन ऑफ फंड. म्हणजे आपल्याला एखाद्या व्यवसायामध्ये फंड निर्माण करायचा असेल तर कोणकोणते स्रोत त्यासाठी आहेत तर त्याचा उपयोग आपण या ठिकाणी करून घेत असतो. 7वा पॉइंट पहा, टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ गुडविल फॉर द पर्पज ऑफ रिकन्स्ट्रक्शन ऑफ फर्म. म्हणजे संस्थेचं पुनर्निर्माण, पुनर्कन्स्ट्रक्शन म्हणतो आपण त्याला, तर पुनर्रचना म्हणतो आपण त्याला. ही पुनर्रचना जर करायची असेल तर त्यासाठी आपल्याला गुडविल किती आहे हे शोधावं लागतं. तर ते आपल्याला या ठिकाणी शोधता येते आणि आपल्याला आपल्या संस्थेचं पुनर्रचना सुद्धा करता येऊ शकते. तर गुडविल म्हणजे त्याला आपण लौकिक मूल्य किंवा लोकांचा व्यवसायावरील असलेला विश्वास, त्याला आपण म्हणतो गुडविल, आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी या फायनल अकाउंट मधून शोधता येते, म्हणून फायनल अकाउंट तयार करावे लागते. पुढचा पॉइंट पहा 8 नंबर, टू कॅल्क्युलेट व्हॅरियस टॅक्सेस ऑफ फर्म लाईक इन्कम टॅक्स. म्हणजे संस्थेचे उत्पन्न कर किती आहे, विक्री कर किती आहे किंवा किती भरावायचा आहे, तर हे आपल्याला हे फायनल अकाउंट तयार केल्यानंतर समजते आणि म्हणून फायनल अकाउंट तयार करावे लागते. तर आता आपण पॉइंट पाहिलेला आहे नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. म्हणजे फायनल अकाउंट तयार करण्यामागची आवश्यकता, गरज. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओची सूचना मिळण्यासाठी बेलच्या चित्रावर क्लिक करा.